नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण लवकरच जवळ येत आहे. तर रक्षाबंधन कधी साजरी करावी, भद्रा काळ कोणता आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. ह्या वर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमा शुक्रवारी 8 ऑगस्ट 2025 रोजी 2:12 सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची तिथी 9 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी दुपारी 1:24 असणार आहे. म्हणजेच दुपारी 9 ऑगस्टला पौर्णिमा ही संपणार आहे. सूर्योदयातल्या काळातली पौर्णिमा म्हणजेच 9 ऑगस्टची जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा रक्षाबंधन म्हणून साजरी केली जाणार आहे. सगळ्यांचा चिंतेचाच प्रश्न म्हणजे की ह्या वर्षी भद्रा काळ कधी आहे. भद्रा काळ म्हणजे काय की त्या काळामध्ये राखी बांधली जात नाही किंवा रक्षाबंधन ही साजरी केली जात नाही. तो काळ अशुभ मानला जातो. मागच्या 2 ते 3 वर्षापासून भद्रा काळ पूर्ण दिवसभर असल्यामुळे एकतर दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्रीच रक्षाबंधन साजरी केली जात होती. पण यावर्षी तसं नसून आनंदाची बातमी म्हणजेच 9 तारखेला सकाळी पहाटेपासूनच रक्षाबंधन साजरी करायला सुरुवात होणार आहे आणि ती दुपारी पौर्णिमा संपेपर्यंत म्हणजेच आपण संध्याकाळपर्यंत पण राखी बांधू शकतो. म्हणजेच पूर्ण दिवस आपल्याला रक्षाबंधनाचा दिवस साजरा करण्यासाठी भेटणार आहे. आणि एक्झॅक्ट शुभ मुहूर्त म्हणाल तर 9 तारखेला सकाळी 5:45 तर दुपारी 1:24 असणार आहे. ह्या वेळात तुम्ही नक्कीच तुमच्या भावाला राखी बांधून घेऊ शकतात. रक्षाबंधन हा एक असा पवित्र सण आहे जो भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला पूर्ण आदर आणि सन्मान देतो आणि तुम्ही पण तुमच्या बहीण भावासोबत छान असे रक्षाबंधन साजरी करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.